नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवात करूया एका महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीने। संजय निरुपमांना पक्षात घेण्याबाबत शिंदेंच्या सेनेत एकमत झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत एकमत झाल्याची चर्चा असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। तर निरुपम उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडलेत। गिरीश, काय सविस्तर अपडेट? नक्कीच आताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांसोबत एक बैठक घेतलेली आहे। लोकसभा मतदारसंघाबाबतची ही बैठक होती आणि अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक चर्चा या बैठकीमध्ये झाल्याचं बोललं जातं। त्यासोबतच उत्तर पश्चिमचे दावेदार असणारे संजय निरुपम यांचा देखील उद्या शिवसेनेमध्ये अधिकृतरित्या पक्षप्रवेश होऊ शकतो, यावर देखील चर्चा झाल्याची माहिती अंतर्गत सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे नेमकी भूमिका आता काय असणार आहे संजय निरुपम यांची हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि जर त्यांनी उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर मात्र त्यांना उत्तर पश्चिम मधून उमेदवारी मिळणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण त्यांनी यापूर्वीच दावा केलेला होता की आपण लवकरच काहीतरी महत्त्वाची बातमी देणार आहोत आणि त्याचसोबतच उत्तर पश्चिम मधूनच आपण उमेदवार असू आणि निवडणूक सुद्धा याच ठिकाणाहून लढू। त्यामुळे त्याच अनुषंगाने आणि त्याच दिशेने ही सगळी पावलं जात आहेत का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। याची तयारी सुद्धा अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शिवसेनेमध्ये आता सुरू झालेली आहे। एक सर्वे सुद्धा काल आणि परवाच्या दिवशी करण्यात आला होता आणि संजय निरुपम जर त्या ठिकाणाहून उमेदवार असतील तर शिवसेनेची परिस्थिती काय असेल याबाबतचा देखील आढावा घेण्यात आला होता। त्यामुळे अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत आणि संजय निरुपम हे शिवसेनेमध्ये येणार आहेत का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। सुनेत्रा पवारांसाठी मुख्यमंत्री शिंदे प्रचाराच्या रिंगणात। मुख्यमंत्री शिंदेंची सासवडमध्ये जाहीर सभा होणार। शिवतारेंच्या मागणीनंतर 11 एप्रिलला शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची सभा। शिरूरमध्ये अमोल कोल्हेंविरुद्ध आढळराव पाटील लढत होणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2014 मधील कोल्हेंविरोधातील आढळराव पाटलांच्या सभेचे बॅनर व्हायरल। नाशकातून भुजबळांना उमेदवारी देण्यास शिंदे गटाचा विरोध। भुजबळांना उमेदवारी दिल्यास शिवसैनिक काम करणार नाही, शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरींचं वक्तव्य। धाराशिव लोकसभा जागा राष्ट्रवादीला दिल्याने शिंदे गट आक्रमक। धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांकडून प्राथमिक सदस्य नोंदणी फॉर्मची होळी। जागा शिंदे गटाला देण्याची होती मागणी। अमरावतीत बळवंत वानखेडे नावाच्या 2 उमेदवारांचा अर्ज दाखल। बळवंत वानखेडे नावाचे मविया आणि अपक्ष असे 2 उमेदवार रिंगणात। एकाच नावाच्या 2 उमेदवारांमुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता। विजयसिंह मोहिते पाटलांचा माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा। माढ्याच्या अरणमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचं तुतारी वाजवत स्वागत। मोहिते पाटील कुटुंबीय लवकरच पवार गटात जाणार असल्याची चर्चा। सांगलीच्या जागेवरून संजय राऊत आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच। राऊतांनी विश्वजित कदम यांची पायलट म्हणून टीका केल्यानंतर सोशल मीडियावर आणखी एक कार्टून व्हायरल। शरद पवार पुणे जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौरा करणार आहेत। पुरंदर आणि बारामती तालुक्यात पवारांचा पाहणी दौरा। 8 एप्रिलला शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर। नागपूर आणि रामटेक लोकसभेच्या उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस। उमेदवारांनी सादर केलेला खर्च आणि आयोगाने काढलेल्या खर्चात तफावत असल्याने नोटीस। पुण्यात एका कार्यक्रमात शरद पवारांचा 84 वर्षाचा युवक म्हणून निवेदकाकडून उल्लेख। स्मिता हस्ते करत शरद पवारांनी उंचावला हात। सभागृहात एकच जल्लोष। अभिनेता गोविंदाच्या रामटेक प्रचार दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी गोविंदा मैदानात। आज हिंगणा आणि उमरेडमध्ये गोविंदाचा प्रचार। हेमंत पाटील यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी वंचितला मदत करा। अपमानाचा बदला घेण्यासाठी वंचित एकमेव पर्याय। वंचितचे हिंगोलीचे उमेदवार बीडी चव्हाण यांचं वक्तव्य। अमरावतीच्या हनुमानगढी येथे 501 जोडप्यांचं होम हवन। मोदींचे 400 पार आणि नवनीत राणांच्या वाढदिवसानिमित्ताने हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने होम हवन कार्यक्रमाचं आयोजन। इचलकरंजी शहरात भाजपचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा। भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र। यावेळी धैर्यशील माने यांच्यासह भाजपचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। पुण्याच्या शिवाजीनगरमधील खैरेवाडीत पाणीपुरवठा विस्कळीत। पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा मतदानावर बहिष्कार घालू। पुणेकरांनी मुख्य मार्गावर लावले बॅनर। साताऱ्याच्या पोवई नाक्यावर जुन्या वादातून भर रस्त्यात मारहाण। वाहतूक पोलिसांसमोरच तरुणाला टोळक्याकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण। आरोपी पोलिसांच्या ताब्यात।
सोलापूरमध्ये हातात कोयता घेऊन रील बनवणं पडलं महागात. शहर गुन्हे शाखेकडून विजय माने नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेऊन कारवाईनंतर पोलिसाची हात जोडून माफी मागणारा बनवला व्हिडिओ. पुणे महापालिकेचे कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर. इलेक्शन ड्युटीमुळे अनेक विभागातील कामं खोळंबली. जवळपास 1300 कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटीसाठी निवड. पुण्याच्या भोर तालुक्यात ओढ्यातील अतिक्रमणावर महसूल विभागाची कारवाई. तहसीलदार सचिन पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून यंत्रणेसह अतिक्रमण काढलं. साताऱ्यातील कराडच्या अण्णाजी पवार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मतदान जागृती. 500 विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे वोट शब्द बनवत मतदान प्रतिज्ञेचं केलं वाचन. धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर. 226 प्रकल्पांपैकी 51 प्रकल्प कोरडे ठाक. प्रशासनाकडून तालुकानिहाय दुष्काळ आढावा बैठका. पैठण संभाजीनगर महामार्गावरील शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती. 6 तालुक्यातील 34 गावांना 38 टँकरने पाणीपुरवठा. तालुक्यात टँकरची मागणी वाढली. पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम भागात दुष्काळी परिस्थिती. महिलांची पाण्यासाठी पायपीट थांबवण्यासाठी ध्रुव प्रतिष्ठानतर्फे टँकर सेवा सुरू. महिला वर्गाकडून समाधान व्यक्त. सोलापूर जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र. अनेक तालुक्यांमधून टँकरच्या मागणीत वाढ. 6 तालुक्यातील 34 गावात सध्या 38 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू. पुण्यात वर्षभरात टँकरच्या 4 लाख फेऱ्या. पुणे शहर आणि उपनगरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे टँकरच्या मागणीत वाढ. लातूर जिल्ह्यातल्या धनेगाव प्रकल्पात केवळ 30% पाणीसाठा उरल्याने पिण्यासाठी आता पाणीसाठा आरक्षित. मात्र तरी देखील अवैधपणे पाणी उपसा सुरूच. पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाकडून काहीच उपाययोजना नाही. नांदेडमध्ये वाढत्या तापमानामुळे पिकं करपण्यास सुरुवात. भाजीपाला शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. गेल्या 8 दिवसांपासून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या बंद. कांदा आणि भुसार शेतीमाल लिलावातील 125हून अधिक कोटींची उलाढाल ठप्प. माथाडी कामगारांचा हमाली, तोलाई आणि वाराई कपातीचा प्रश्न ऐरणीवर. नंदुरबार शहरात कांद्याच्या खरेदी विक्रीतून 1,62,25,000ची उलाढाल. नंदुरबार बाजारपेठेतील कांद्याला यूपी, बिहार, उत्तराखंड आणि गुजरात राज्यात मागणी. धाराशिवमधील बोगस पीक विमा काढण्याच्या प्रकरणात 24 जणांवर गुन्हा दाखल. बीड, अंबेजोगाई, परभणी आणि धाराशिवच्या काही शेतकऱ्यांसह ऑनलाईन सेवा केंद्र चालकावर गुन्ह्याची नोंद. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गव्हाची आवक घटली. गहू खरेदीसाठी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत नागरिकांची मोठी गर्दी. नंदुरबारमध्ये शेतकरी, पवन ऊर्जा, जमीन हक्क, कामगार संघर्ष समितीचं आंदोलन. संतप्त शेतकऱ्यांचा सुजलोन कंपनीत ठिय्या. सुजलोन कंपनीने आदिवासींच्या जमिनी कवडीमोल भावात घेतल्याचा आरोप. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीला प्रति क्विंटल 12,000चा दर. चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आता चांगला भाव मिळत असल्यामुळे दिलासा. नांदेड जिल्ह्यात हळद काढणीला सुरुवात. वातावरणातील लहरीपणामुळे यंदा हळद उत्पादनात घट. मात्र हळदीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा. राज्यातील तापमानात सातत्याने वाढ. उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट. तर पुण्यात उष्माघाताचे 3 रुग्ण. परभणी जिल्ह्यात काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ सुरू. उष्माघातापासून बचावासाठी काळजी घ्या. महापालिकेकडून नागरिकांना आवाहन. धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावर चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या. आरोपी आदर्श शहाकडून 53,000चा मुद्देमाल जप्त. आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. थकीत वीज बिल न भरल्याने धाराशिव जिल्ह्यातील 2,915 घरगुती आणि व्यावसायिक कनेक्शन कट. ऐन उन्हाळ्यात महावितरण विभागाचा कारवाईचा बडगा. वीज कट केल्याने ग्राहकांचे हाल. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मनमाड शहरात रूट मार्च. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार. पोलीस प्रशासनाचा इशारा. नाशिकच्या सप्तशृंगी देवीगडावर 16 एप्रिलला चैत्रोत्सव साजरा होणार. विविध कार्यक्रमांचं आयोजन. भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात 255 कॅमेरे. दर्शनासाठी मंदिर 24 तास खुलं राहणार. बुलढाणा जिल्ह्यात 45 लाख रुपयांचा गुटखा पकडला. नांदुरा पोलिसांकडून सापळा रचत कारवाई. 2 आरोपींना अटक. अमरावती जिल्ह्यात पार्सल कंटेनरमधून गुटख्याची वाहतूक. 1,17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. मध्य प्रदेशमधून प्रतिबंधित गुटख्याची अमरावती जिल्ह्यातील हद्दीतून वाहतूक करताना कारवाई.
अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये वडाळा महादेव मधल्या अवस्थित शिरला बिबट्या. श्वानांच्या भुंकण्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. नांदेड हिंगोली महामार्गावर लाकडाने भरलेला ट्रक उलटला. अपघातात ट्रकचं मोठं नुकसान, चालक गंभीर जखमी. 8 एप्रिलला जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवत यात्रा. जेजुरी गडावरून खंडोबा देवाचा पालखी सोहळा करहा नदीकडे मार्गस्थ होणार. सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यात 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. जिल्ह्यातील 410 मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र हाताळणी आणि मतदान प्रक्रियेचे दिलं जाते प्रशिक्षण. धाराशिव लोकसभेसाठी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मतदान यंत्राचं रॅडमायझेशन. येत्या काही दिवसात विधानसभा मतदारसंघात मशीन वितरित केल्या जाणार. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात तहसीलदारांनी घेतली बीएलओंची बैठक. निवडणुकीच्या प्रथमच होम वोटिंग होणार आहे, त्यामुळे घेतला आढावा. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये रमजान ईद निमित्त बाजारपेठा सजल्या. खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची लगबग सुरू.